ओवाळताना टिळा का लावतात त्यामागे नेमकं काय असतो धार्मिक दृष्टिकोन? पूजेदरम्यान आपण देवाची आरती करतो, देवाला कुंकवाचा टिळा लावतो, शिवाय स्वतःच्या कपाळावरही कुंकू लावून घेतो. मात्र ही टिळा लावण्याची परंपरा नेमकी का बरं पाळली जाते? त्यामागे असा काय महत्त्वाचा अर्थ आहे पाहूया. टिळा हे देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक असतं. कपाळावर टिळा लावणं अत्यंत शुभ आणि मंगलमय मानलं जातं. मग तो चंदनाचा असला, कुंकवाचा असला किंवा भस्माचा असला तरीही. खरं तर प्रत्येक टिळ्याचं वेगवेगळं महत्त्व आहे. शिवाय ते नेमकं कोणत्या बोटाने लावावं यालाही अर्थ आहे. हिंदू धर्मात टिळ्याचे 3 प्रकार असतात. वैष्णव टिळा, शैव टिळा आणि शाक्त टिळा. भगवान विष्णूवर श्रद्धा ठेवणारे भाविक वैष्णव टिळा लावतात. महादेवाची पूजा करणारे भाविक शैव टिळा लावतात, तर भगवती मातेचे भाविक टिकलीच्या रूपात शाक्त टिळा लावतात. खरं तर हिंदू धर्मात गळ्यावर, हृदयावर, हातावर, पाठीवर, काखेत इत्यादी शरीराच्या 12 भागांवर टिळा लावण्याची प्रथा आहे. या प्रत्येक टिळ्याला वेगवेगळा अर्थ असतो. विशेषतः कपाळावर टिळा लावल्यास शांतता मिळते असं मानलं जातं. एखाद्या शुभ कार्यासाठी व्यक्ती बाहेर जात असेल तर तिला मधल्या बोटाने टिळा लावावा असं शास्त्र सांगते. त्यामुळे कार्य यशस्वी होते. मान्यतेनुसार मधल्या बोटाचा संबंध शनिग्रहाशी असतो आणि शनी हा यशाचं प्रतीक आहे.